धन्यवाद साहेब. मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य. राज ठाकरेंसोबत जाण्याची उद्धव ठाकरे यांनी अटी शर्तींवर तयारी दर्शवली आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी देखील तयार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची ही पहिली प्रतिक्रिया. माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मी मिटवून टाकली चला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित. आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही. आणि आताची मोठी बातमी, राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरे यांची अट. मला बोलायचं आहे ते मी बोललेलो आहे. पाहिजे असेल तर व्यवस्थित प्रेस घेईन. उभ्या नको, उभ्या बोलत नाही मी, नीट बोलून बसून बोलेन. बघतो ना, आज किंवा उद्या भेटून आपण, आज किंवा उद्या पाहिजे तर भेटून बोलेन गरज वाटली तर. प्लीज मला बोलायचं ते मी बोललेलो आहे. संकेत आहेत आपल्याला, जे बोलायचं आहे ते आपण भाषणात बोललेलो आहे. माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मी मिटवून टाकली चला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. युतीसाठी भाजप आणि शिंदेना सोडण्याची अट मात्र उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना घातलेली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याची तयारी बोललेलो आहे. भाषणात त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे राज ठाकरे यांच्या युतीच्या प्रस्तावाला. महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आहे. राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंपुढे युतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टला हा प्रस्ताव ठेवला. सुभाष देसाई सर, तुमच्याशी बोलायचं होतं. राज ठाकरेंकडून प्रस्ताव आहे युती संदर्भात उद्धव ठाकरेंकडे आणि उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांची मोठी प्रतिक्रिया. माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मी मिटवून टाकली चला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंकडून
उद्धव ठाकरेंना राजकीय युतीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत हा प्रस्ताव दिला गेला आहे आणि आता उद्धव ठाकरे यांनी शिवाजी मंदिरमध्ये भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमात या युतीच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक असे संकेत दिलेले आहेत। उद्या उद्धव ठाकरे यावर सविस्तर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलणार आहेत।